मूळ दिव्यांगांना डावलून बोगस प्रमाणपत्र मिळवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा ऑगस्ट क्रांती दिन 8 ऑगस्ट रोजी सत्याग्रह आंदोलन करणार. अशोक सब्बन यांचा इशारा. राज्यात आणि देशात दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा गाजतोय. मात्र अहमदनगर जिल्हा रुग्णालयात व्यक्ती तपासणीसाठी आलेली नसतानाही शासनाच्या स्वावलंबन कार्ड या संकेतस्थळावर UID क्रमांक मिळवत काही व्यक्तींनी दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याचं प्रकरण जिल्हा रुग्णालयात उघडकीस आलंय. अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक रावसाहेब डावरे यांनी गुन्हा दाखल करण्याचा आदेश वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिलेला आहे. तरीही जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. जिल्हा रुग्णालयामध्ये तपासणी न होताच शासनाच्या संकेतस्थळावर दिव्यांग प्रमाणपत्र कसं आलं, ही गंभीर बाब आहे. याबाबत गुन्हा दाखल होऊन अहमदनगर जिल्हा रुग्णालयाची तातडीनं सायबर पथकामार्फत चौकशी व्हावी. रुग्णालयामध्ये व्यक्तींची तपासणी न करता परस्पर शासनाच्या स्वावलंबन कार्ड या संकेतस्थळावरून दिव्यांग प्रमाणपत्र मिळवणारे यांच्यावर कारवाई करावी. त्या दिव्यांगांची नोंदणी संबंधित शासकीय रुग्णालयामध्ये आहे का, त्यांच्या शासकीय तपासण्या अभिलेख रुग्णालयामध्ये आहेत का, तसंच मागील 25 वर्षाच्या कालावधीत हे अभिलेख तपासले जावेत, अशी मागणी भारतीय जनसंसद यांच्या वतीनं करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांना आज दिव्यांगांच्या संदर्भात जी प्रमाणपत्र बोगस देण्यात आलेली आहेत, एक खेडकर यांचं प्रकरण, IAS अधिकारी ज्या पद्धतीनं बोगस प्रमाणपत्र घेऊन राखीव जागामधून अपंगांसारख्या ठेवलेल्या जागेतून त्या ठिकाणी नोकरीमध्ये जॉईन होतात आणि अशा प्रकारे या अपंगांवरती होणाऱ्या अन्यायामुळं मूळ अपंगांना नोकरीत जे आरक्षण आहे याचा गैरफायदा या बोगस सर्टिफिकेटच्या माध्यमातून अनेकांनी घेण्यात आलेला आहे. या कार्यालयामध्ये या अपंगांना जी सर्टिफिकेट्स दिली जातात, विशेषतः अहमदनगर जिल्हा परिषदेच्या बदल्यांच्या संदर्भातला मोठा घोटाळा याही पूर्वी ओपन झाला. त्यामध्ये सुद्धा आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला होता, पण ते प्रकरण न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे त्यावर जास्ती भाष्य करता येत नाही. पण त्याचीच पुन्हा पुनरावृत्ती सातत्यानं वेळोवेळी होत आहे. तर ती सातत्यानं पुनरावृत्ती पुन्हा बोगस सर्टिफिकेट देण्याची होऊ नये याच्यासाठी विशेष दक्षता घेण्यात यावी व ज्यांना आतापर्यंत बोगस सर्टिफिकेट दिलेले जे संशयास्पद आहेत आणि शासकीय सेवेमध्ये किंवा काही योजनांचा लाभ घेतलेला आहे अशा सर्व संशयितांची पुनर्तपासणी व्हावी या मागणीसाठी आज या ठिकाणी निवेदन देण्यात आलंय. सिव्हिल हॉस्पिटलची वेबसाईट चक्क हॅक करून काही लोकांनी इथून दिव्यांग प्रमाणपत्र काढली. 8-10 दिवस झाले असताना सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलनी सिव्हिल सर्जननी त्यांच्यावर कोणतीच कार्यवाही केली नाही. म्हणून आम्ही सर्वजण निवेदन घेऊन आलो की सिव्हिल हॉस्पिटल सारख्या अत्यंत संवेदनशील विभागाची ह्याचा आरोग्य धोक्यात आलेला आहे आणि सिव्हिल सर्जन त्याच्यावर कार्यवाही करत नाही. म्हणून कारवाई करण्यासाठी तातडीने ज्यांनी जे वेबसाईट हॅक केली आणि त्यांनी बोगस प्रमाणपत्र हस्तगत केली त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी, त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्याच्या मागणीसाठी आम्ही इथे आलो. आमची दुसरी मागणी अशी आहे का या दिव्यांग प्रमाणपत्राचा संपूर्ण राज्यात पेव फुटलेला आहे. अनेक वाममार्गाने लोकांनी दिव्यांग प्रमाणपत्र करून घेतले आणि वेगवेगळ्या सर्व्हिसमध्ये जॉईन झाले. आमची मागणी अशी आहे का अशा सर्व बोगस प्रमाणपत्राची जी जिल्हा रुग्णालयातून दिली गेली गेल्या 25 वर्षाच्या सरसकट सर्व प्रमाणपत्राची पुनर्तपासणी करण्यात यावी, जेणेकरून जे खरोखरी जे दिव्यांग आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये. खेडकरांसारखा खोडकरपणा कुठं कुठं झालाय आणि या पुढील काळात होऊ नये यासाठी शासनाने दक्षता घ्यावी एवढी आमची प्रमुख मागणी आहे. आणि आजच्या बाबतीतलं जे त्यांनी सांगितलं की संध्याकाळपर्यंत गुन्हा आम्ही दाखल करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलंय. यदा कदाचित या प्रकरणाची तपासणी योग्य रीतीने झाली नाही तर क्रांती दिन 9 ऑगस्ट पासून आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयासमोर सत्याग्रह आंदोलन करणार आहोत. अन्यथा 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय इथं सत्याग्रह आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अर्शद शेख आणि राज्य अध्यक्ष अशोक सब्बन यांनी दिलाय. यावेळी अशोक भोसले, पोपट साठे, सुनील टाक, बाळासाहेब पालवे, वीर बहादूर प्रजापती, अशोक डाके, जसवंतसिंग परदेशी, राम धोत्रे, प्रकाश गोसावी, कैलास पठारे यांसह अनेकांची उपस्थिती होती. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज.